this is your 9th standard English lecture. Today we start our new lesson 2.2. The name of that lesson is Helen Keller and Annie Sullivan. In our last period we have completed the workshop of that lesson, and in this period we start our new lesson. The name of that, again I repeat, the name of that lesson is Helen Keller and Annie Sullivan. आपल्याला माहिती आहे हेलन केलर ही डोळ्याने अंध असणारी व्यक्ती होती, पण तिचं बालपण ती कशी शिकली याच्याबद्दलची माहिती आपल्याला या लेसन मध्ये बघायची आहे. आणि तिला शिकवणारे तिचे गुरु, तिचे मार्गदर्शक, तिचे आदर्श व्यक्तिमत्व ॲनी सुलेव्हन यांनी तिला कसं शिकवलं याच्याबद्दलची माहिती we will see in this lesson. First of all, before we start the lesson, there is one bracket. In the bracket there is one thought of Helen Keller. The thought is knowledge is love and light and wisdom. Knowledge म्हणजे हुशारी, विद्वत्ता. Knowledge म्हणजे काय? Knowledge म्हणजे love. Knowledge म्हणजे प्रेम. Knowledge म्हणजे light म्हणजे प्रकाश आणि knowledge म्हणजे wisdom. Wisdom म्हणजे हुशारी, विद्वत्ता. Knowledge म्हणजेच प्रेम, प्रकाश आणि विद्वत्ता यांचा एकत्रित संगम म्हणजे knowledge म्हणजे हुशारी. Now start the lesson. Page number 37. Open the textbook. In middle I will tell some unfamiliar words and their meaning. मध्ये मध्ये जे नवीन शब्द तुम्हाला या पाठामध्ये आलेले आहेत त्या पाठामधल्या असणाऱ्या नवीन शब्दांचा मराठीमध्ये अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. त्या वेळेला तो शब्द तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचा आहे आणि लेसन शिकून झाल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ डिक्शनरी मधून फाइंड आउट करायचा. व्हाय इट इज सो? बिकॉज इट टीच यू हाऊ टू यूज डिक्शनरी. डिक्शनरी कशी वापरायची याचं नॉलेज सुद्धा आपल्याला याच्यामधून मिळून जाणार आहे. त्यासाठी नवीन वाटणारे शब्द एकाखाली एक वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि त्याच्याबरोबर डिक्शनरी मधून शोधलेला मराठीमध्ये अर्थ लिहायचा. अंडरस्टूड एव्हरीवन? Now let's open your textbook, page number 37. There is one bracket. Helen Keller became ill at the age of 2 and was left blind and deaf. At the age of the 2 years, there was one disease. Helen Keller was become ill. 2 वर्षाची असताना एक मोठा आजार आला आणि त्या आजारामध्ये हेलन केलर आजारी पडली आणि त्या आजारामध्ये ती ब्लाइंड झाली आणि डीफ झाली. ब्लाइंड म्हणजे दृष्टी जाणं आणि डीफ म्हणजे ऐकू न येणे. डोळ्याची दृष्टी, कानाचं ऐकण्याची क्षमता त्यावेळेला तिची निघून गेली. For the next 5 years, she grew up in the world of darkness and emptiness. त्यानंतरचे 5 वर्ष तिच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त अंधार होता. काही दिसत नव्हतं डोळ्याला. Darkness is everywhere. So she became very empty, lonely. डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाहीये, लोकांच्या मध्ये असून सुद्धा ती स्वतःला खूप एकटं फील करत होती. ती खूप लोनली झाली होती. She was afraid. बघा, एक 10 मिनिट आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधली आणि आपल्याला एका अननोन ठिकाणी सोडलं तर आपल्याला कुठं काय आहे कळतच नाही. आपण अनेक गोष्टीला ठेचकतो, अनेक वेळा पडतो, धडपडतो, आपल्याला भीती वाटायला लागते. वी बिकम व्हेरी अफ्रेड. अँड तसंच झालंय हेलन केलर. वय वर्ष आहे 2 ते 3 वर्ष. डोळ्याने दिसायचं कमी आलंय, खूप एकटी लोनली फील करते. तिला आता स्वतःला भीती वाटायला लागली. ती खूप घाबरली होती. अलोन अँड विदाउट एनी अँचर. अँचर म्हणजे आधार असणे. अँचर म्हणजे आधार असणे. विदाउट म्हणजे आधार नसणे. विदाउट म्हणजे नसलेला. अँचर म्हणजे आधार. ती कशी झाली होती बघा? ती खूप घाबरली, ती खूप एकटी पडली, तिला कुणाचाही आधार नाहीये असं वाटायला लागलं. दिस इज द स्टोरी ऑफ हर मीटिंग द टीचर हू वुड चेंज हर लाईफ. दिस लेसन इज द मीटिंग विथ हर टीचर. द नेम ऑफ द टीचर वॉज ॲनी सुलेव्हन. ॲनी सुलेव्हन या टीचरांच्या बरोबर झालेली तिची मीटिंग, तिला भेटलेला तो क्षण आपल्याला या लेसन मध्ये दिलेला आहे. नाउ द लेसन स्टार्ट. The most
important day I remember in all my life is the one on which my teacher, ज्या दिवशी मला माझा टीचर भेटला तो दिवस, तो क्षण, that is the very most important day in Annie Sullivan's life. ज्या क्षणी तिच्या जीवनामध्ये जे टीचर आल्या तो क्षण, तो दिवस तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. Annie Mansfield Sullivan came to me. The name of teacher is Annie Mansfield Sullivan. She came to her life. I am filled with the wonder when I consider the immeasurable contrast between the two lives which it connects. Immeasurable, measure म्हणजे काय? मोजता येणे. Immeasurable, न मोजता येण्यासारखं म्हणजे खूप, अमाप, भरपूर, a lot of. Immeasurable म्हणजे a lot of, ज्याचं आपण मोजूच शकत नाहीये. काय म्हणले बघा? I consider the immeasurable contrast difference, विरोधाभास between the two lives. त्यावेळेला त्या छोट्याशा मुलगीला दोन लाईफ मधला विरोधाभास लक्षात आला, जाणवला. which it connects. हा विरोधाभास त्या टीचरांनी एकत्र जोडला होता, कनेक्ट केला होता. It was the 3rd of March. दिवस कुठला होता? 3 मार्च 1887. 3rd March 1887. त्या दिवशी ॲनी सुलेव्हन ह्या आपल्या कुणाला भेटल्या? हेलन केलरला भेटल्या. 3 months before I was 7 years old. 3 महिन्यानंतर ही ॲनी सुलेव्हन आता 7 वर्षाची होणार होती. म्हणजे जवळजवळ 7 वर्षाची ॲनी सुलेव्हन झाली होती. आणि त्याच वेळेला तिच्या लाईफमध्ये एक नवीन व्यक्ती आली की ज्या नवीन व्यक्तीनं तिचं लाईफ चेंज केलं. दॅट पर्सन इज द टीचर, द गायडन्स, Annie Sullivan. On the afternoon of that eventful day, I stood on the porch, dumb and expectant. Dumb म्हणजे निशब्द, बोलता येत नाही, शब्दामध्ये व्यक्तच करता येत नाही. and expectant म्हणजे अस्वस्थ. काय म्हणते बघा? तो दिवस, ती दिवसाची दुपार होती, भर दुपार झाली होती आणि ही आपली हेलन केलर आहे ती कुणाची तरी वाट बघत तिच्या पोर्चमध्ये, तिच्या वरांड्यामध्ये उभारली होती. माहिती नव्हती येणारी व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीबद्दल कयास मांडत, तिच्या व्यक्तीबद्दलचे काही अंदाज बांधत निशब्द अशी ती छोटीशी 7 वर्षाची मुलगी तिच्या पोर्चमध्ये उभी होती. आय गेस्ड वॅग्युली फ्रॉम माय मदर्स साइन्स अँड फ्रॉम द हरिंग टू अँड फ्रो. वॅग्युली म्हणजे अस्पष्टपणे, म्हणजे नॉट क्लिअर. टू अँड फ्रो म्हणजे आत जाणे, बाहेर येणे, ही जी क्रिया असते आत बाहेर करण्याची, तिला म्हणायचं टू अँड फ्रो. दॅट इज द फ्रेज. टू अँड फ्रो इन द हाऊस दॅट समथिंग अनयुजुअल वॉज अबाउट टू हॅपन. व्हॉट वॉज हॅपन देअर? त्या हेलन केलरची जी आई होती ती आई सुद्धा खूप अस्वस्थ झाली होती. आई सारखी एरजाने करत होती, आत बाहेर करत होती. तिला समजत नव्हतं ज्या व्यक्तीशी आपण आपल्या मुलीची भेट घालून घेणार आहे ती व्यक्ती कशी असेल, ती आपल्या मुलगीला समजावून घेईल का, ती आपल्या मुलगीला काही नवीन शिकवेल का, याच्याबद्दल सुद्धा हेलन केलरची आई ही थोडीशी अस्वस्थ झाली होती. आणि तिच्या वागण्यातून तो अस्वस्थपणा आपल्या छोट्याशा 7 वर्षाच्या हेलन केलरला जाणवत होता. सो आय वेंट टू द डोअर अँड वेटेड ऑन द स्टेप. त्यामुळं ही मुलगी अस्वस्थ होऊन दरवाजाजवळ आली आणि दरवाजाजवळ ही मुलगी सुद्धा आपल्या टीचरांची वाट बघायला लागली. द आफ्टरनून सन पेनेट्रेट द मास ऑफ द हनीसकल. पेनेट्रेट म्हणजे आत शिरणे, मास म्हणजे वेली. सकाळची वेळ निघून गेली, सकाळपासून ही मुलगी वाट बघते. दुपार झाली, भर दुपार झाली, उन्ह घरामध्ये शिरायला लागली. उन्हाची किरणं ही आजूबाजूला असणाऱ्या वेलीवरती, मास म्हणजे वेली, वेलीवरती शिरायला लागली किंवा वेलीवरती उन्हाची तिरपी उन्ह पडायला लागली. हनीसकल हे झाडाचं नाव आहे. हनीसकलची झाडं होती, त्याच्यावरती उन्हाची तिरपी किरणं ही पडायला लागली होती, म्हणजे दुपार झाली होती. That covered the porch and fell on my upturned face.
ही उनं हनीसकल नावाच्या वेलीवरती आली, त्यानंतर पोर्चपर्यंत आली आणि पोर्चमधून आता हळूहळू करून ही तिरपी उन्हाची किरणं त्या मुलगीच्या चेहऱ्यावरती आली. My fingers lingered almost unconsciously on the familiar leaves and blossoms which had just come forth to greet the sweet southern spring. हळूहळू ही मुलगी अस्वस्थ झाली आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जी झाडं होती, जी पानं होती, जी फुलं होती, ब्लाझम म्हणजे फुलं, भरलेली फुलं, उमललेली फुलं, ह्याच्यावरती ही मुलगी आपलं हळूवारपणे फिंगर्स किंवा हात फिरवू लागली. ही मुलगी सगळ्या गोष्टी फक्त टचमधून किंवा हातामधून शिकत असते. आय डिड नॉट नो व्हॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल और सरप्राईज फॉर मी. त्या मुलगीला माहिती नव्हतं की आता माझं फ्युचर, माझं भविष्य कसं बदलेल, माझ्या आयुष्यामध्ये काय काय चेंजेस होणार आहेत ही ती मुलगी अननोन होती. अँगर अँड बिटरनेस हॅड प्रेड अपॉन मी. अँगर म्हणजे राग. त्या मुलगीला राग यायला लागला. आपण कुणाची वाट बघतोय, कशाबद्दल वाट बघतोय. बिटरनेस कडवटपणा, राग, कडवटपणा या सगळ्यांचं मिक्सचर त्या मुलगीच्या मनामध्ये होत होतं. अँड कंटिन्युअसली फॉर वीक्स अँड डीप languor had succeeded this passionate struggle. तिच्या मनातली अवस्था गेले आठवडाभर ही अशी चालू होती, अशी ती मुलगी आपल्याला सांगते. Have you ever been at sea in a dense fog? Fog म्हणजे धुकं. When it seemed as if a tangible white darkness shut you in, and a great ship, tense, anxious, groped her way towards the shore, and plumped and sounding line, and you waited with beating heart for something to happen. काय म्हणते बघा, ती म्हणते की तुम्ही असं कधी एक्सपिरियन्स घेतलाय का? तुम्ही एखाद्या समुद्र किनारी आहात, सकाळची वेळ आहे, सगळीकडे खूप डेन्स म्हणजे खूप घनदाट, फॉग म्हणजे धुकं, आजूबाजूला सगळीकडे खूप धुकं पसरलंय आणि तुम्ही समुद्र किनारी आहात. तुम्हाला पुढचं काही दिसत नाहीये कारण धुकं आहे, त्याचबरोबर जरासा अंधार सुद्धा आहे. जवळ मोठे पाच शिप्स आहेत आणि तुम्ही खूप अँशियस आहात. अँशियस म्हणजे उत्सुक असणे. तुम्हाला त्या शिपपर्यंत जायचं आहे, तुम्हाला आजूबाजूचं बघायचं आहे, तुम्ही प्रयत्न करताय, पण त्या दाट धुक्यामुळं तुम्ही बघू शकत नाहीये. असा एक्सपिरियन्स तुम्ही कधी घेतलाय का? ती मुलगी असं म्हणते, जसा तो एक्सपिरियन्स असतो तसा आता माझ्या डोळ्यासमोर सगळा अंधार आहे, धुकं पसरलंय, मला समोरचं काही दिसत नाहीये, माझं फ्युचर काय असेल मी अंदाज करू शकत नाहीये. आय वॉज लाईक दॅट शिप. समुद्रामध्ये धुकं पसरलंय, समुद्रामध्ये मोठी शिप आहे, शिपला समोरचं काही दिसत नाहीये, पण शिपला पुढे जायचंय. ही शिप आहे, ती स्वतःचा मार्ग काढते धुक्यातून, अंधारातून. जसं शिप आहे तसंच इथं ही छोटीशी हेलन केलर आहे. ती म्हणती शिप प्रमाणे माझं लाईफ होतं बिफोर माय एज्युकेशन बिगेन. माझं शिक्षण चालू होण्यापूर्वी माझं लाईफ हे त्या डीप असणाऱ्या डार्कनेसमधलं किंवा फॉग असणाऱ्या ओशनमधलं जसं शिप आहे तसं माझं लाईफ होतं माझं शिक्षण सुरू होण्यापूर्वी. ओनली आय वॉज विदाउट कंपास ऑर साइंडिंग लाईफ. माझ्या पुढं कंपास नव्हता. कंपास म्हणजे इथं आपण जो वापरतो तो कंपास नाहीये. कंपास म्हणजे होका यंत्र. तुम्हाला माहिती आहे जहाजामध्ये दिशा दाखवण्यासाठी होका यंत्राचा वापर केला जातो आणि त्या होका यंत्राच्या साह्यानं हे शिप, हे जहाज असतं ते पुढं पुढं जात असतं. रस्त्यावरती मैलाचे दगड असतात पण समुद्रामध्ये मैलाचे दगड नसतात आणि त्यामुळं रस्ता सापडण्यासाठी तिथं होका यंत्राचा वापर केला जातो. होका यंत्र इथं ते गाईडलाईन असतं. जसं शिपला होका यंत्राची गरज असते, मदत असते, तसंच माझं झालं होतं, पण माझ्याकडे कुठलंही होका यंत्र नव्हतं, मला गाईडलाईन करणारी व्यक्ती नव्हती. अँड हॅड नो वे ऑफ नोईंग हाऊ नियर द हार्बर वॉज. हार्बर म्हणजे बंदर. बंदर म्हणजे ज्या ठिकाणी जहाज थांबतात ते ठिकाण. लाईट, गिव्ह मी लाईट वॉज द वर्डलेस क्राय ऑफ माय सोल. And the light of love shone on me in that very hour. ती म्हणते सगळीकडे अंधार होता, माझ्या पुढे रस्ता दिसत नव्हता, माझं सोल, माझा आत्मा, माझं मन ओरडत होतं मला कोणीतरी प्रकाश दाखवा.
मला कोणीतरी लाईट दाखवा, मला काही दिसत नाहीये, मला मार्ग दाखवा. पण हा आवाज तोंडातून निघत नव्हता. हा आवाज तिचा अंतःकरणातून निघत होता. तिचं मन हे बोलत होतं, पण मार्ग दाखवायला 7 वर्षापर्यंत तरी ॲनी फ्रँकच्याच लाईफमध्ये कोणीच आलं नाहीये. I felt approaching footsteps. I stretched out my hand as I supposed it was my mother. त्यानंतर मला असं जाणवलं, ज्या लोकांना दिसत नाही, ज्या लोकांची एखादी क्षमता ही थोडीशी कमकुवत असते, तेव्हा देव त्याला जास्त दुसऱ्या क्षमता देतात. काय म्हणले बघा, ह्या ॲनी फ्रँक तिथे जवळ आली. हेलन केलेलं काही दिसत नाहीये, ती ब्लाइंड आहे. पण ब्लाइंड असताना, ती कोणाची वाट बघत असताना तिला जाणवलं कुठली तरी व्यक्ती जे पायाचे ठसे किंवा पायाचा आवाज तिच्या जवळ येतोय. पायाचा आवाज तिनं तो फील केला. तिला असं वाटलं की आपली आई आपल्या समोर आहे. आपल्या आईला पकडण्यासाठी तिनं आपला हात पुढे केला. पण काय झाले बघा, समवन टूक इट. पण माझी आई नव्हती. त्यांना सेन्स फील खूप छान असतो बघा. ज्या व्यक्तीने तिचा हात पकडला ती व्यक्ती हेलन केलेरची आई नव्हती. I was caught up and held close in the arm of her who had come to reveal all things to me and more than all things else to love me. ज्या व्यक्तीने माझा हात पकडला त्या व्यक्तीनं खूप मायेनं, खूप प्रेमानं मला जवळ घेतलं. माझ्या पाठीवरनं हात फिरवला, मला आपल्या छातीशी कवटाळलं, खूप माया केली, खूप प्रेम केला, खूप विश्वास दिला. ती व्यक्ती कोण असेल? ती व्यक्ती कोण असेल? पुढचा अनुभव काय आला? We will see in our next period. तोपर्यंत तुम्ही काय करायचंय, आतापर्यंत झालेले शब्द अनफॅमिलियर वर्ड्स एकाखाली एक लिहून घ्यायचे आहे. मी फळ्यावर लिहिलेच आहे. आणि तेच वर्ड, त्याचं मीनिंग तुम्ही डिक्शनरीमधून फाइंड आउट करायचे. ओके, इन अवर नेक्स्ट पिरियड वी विल सी द रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन